आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येतेय। तहसीलदाराला जेसीबीला लटकवत 4 किलोमीटर पर्यंत फरफटत नेलंय। पोलिसांचं वाहन दिसताच जेसीबी सोडून चालकानं पळ काढला। नागपूरमधील कुही तालुक्यातील ही धक्कादायक घटना आहे। बोरी नाईक परिसरातील मुरुम माफियांचा महसूल पथकावर हा हल्ला झालेला आहे। तर या ठिकाणी नागपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे। तहसीलदाराला जेसीबीला लटकवत 4 किलोमीटर पर्यंत नेण्यात आलं। पोलिसांचं वाहन दिसताच जेसीबी सोडून चालकानं पळ काढलेला आहे। नागपूरमधील कुही तालुक्यातील ही धक्कादायक घटना आहे। बोरी नाईक परिसरातील मुरुम माफियांनी महसूल पथकावर हा हल्ला केलेला आहे। आम्हाला बोरी नाईक येथे अवैधपणे मुरुम माती उत्खनन होत आहे अशी खबर मिळाली होती। त्यानुसार आम्ही ग्राम महसूल अधिकारी कोतवाल आणि मी अशी आमची पूर्ण टीम बोरी नाईक येथे पोहोचलो। मौक्यावर पोहोचल्यानंतर तिथे 2 ट्रॅक्टर माती मुरुमने भरलेले ते सापडले आणि मौक्यावर उत्खननाच्या ठिकाणी गेल्यानंतर जेसीबी होता। जेसीबीच्या जवळ जाऊन आम्ही तहसीलकडून आलेलो आहे आणि चौकशी करायची। जेसीबी बंद कर म्हटलं, पण ते न करता जेसीबीवाल्यांनी डायरेक्ट जेसीबी पळवून नेण्याचा प्रयत्न केला। त्या ह्याच्यामध्ये मग मी जेसीबीवर चढलो आणि चढून त्याला थांबवण्यासाठी सांगितलं, परंतु ते काही त्याने ऐकलं नाही आणि तिथून जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर त्यांनी मला तसंच मी जेसीबीला लटकलेल्या अवस्थेत असताना त्यांनी 3 ते 4 किलोमीटर जेसीबी पळवून नेण्याचा प्रयत्न केला। आणि हे करत असताना मग रस्त्यामध्ये उजव्याकडच्या साईडला जे पण झाडं आहेत, काटेरी झाडं आहेत, त्याच्यावर मला त्याने घालण्याचा प्रयत्न केला आणि असं चालवत मला पाडण्याचा प्रयत्न केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।